कृष्ण परमात्मा गीता शास्त्रामध्ये स्पष्ट म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, किंबहुना अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका बने सुखा पार तुका म्हणे सुखा पार नाही. इकडे बघा, माझ्या गावातला एक माणूस मला म्हणे, महाराज आमचं म्हातारं जाण्याच्या वाट्यावर आहे, त्याच्या मुखात देवाचं नाव आलं पाहिजे. मी म्हणलं तुमच्या म्हाताऱ्याचा जन्म गेला रे, लोकांची धुरी फोडता फोडता, गावातले सोयरीकी मोडता मोडता. परमार्थ का एवढा सोपा आहे का? पण ते म्हातारं कधी रेंज पकडे तर कधी सोडे, कधी रेंज पकडे तर कधी सोडे. गावातले लोक म्हटले महाराजांना बोलवा. मी गेलो म्हाताऱ्याच्या खोलीमध्ये गव्हाची पोती ठेवलेले होते. त्यातले गव्हाचं पोतं मी फाडलं, गहू मना 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 सांडू लागले. हे त्या म्हाताऱ्यानं बघितलं आणि ते म्हातारं ओरडून आपल्या पोराला म्हणे, अरे तुमच्या डोळ्यात काय माती गेली का? गव्हाचं पोतं फाटलं ते दिसत नाही का? मुलं म्हटले मग काय करावं? मुलाला वाटलं म्हातारं शिवा शिवा म्हणे. शिवा शिवा हे देवाचं नाव आहे की हो? मुलं पुन्हा पुन्हा म्हाताऱ्याला विचारायचे, मग काय कराव? म्हातारं म्हणे सुधरींदा बनाना. मुलं म्हटले मग काय कराव? म्हातारं टाचा 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 म्हणून मेलं, पण नाही म्हाताऱ्यानं शिवा शिवा म्हणलं. विडाला दादा जागृत राहा, जागेरा जागेरा, लक्षात ठेवा. जागेरा, झोपू नका. आपण किती मागव बघा. मी तुम्हाला जर म्हटलं ना हिंदूचा धर्मग्रंथ कोणता, एकालाही नाव नाही सांगता तिथं. मला चांगलं माहित आहे हिंदूचा धर्मग्रंथ कोणता, एकालाही माहित नाही. पण तुम्ही मुस्लिमच्या 10 वर्षाच्या पोराला विचारा मुस्लिमचा धर्मग्रंथ कोणता, ते चटकन पटकन नाव सांगते दादा. अरे आम्ही किती कीर्तन किती भागवत केले, म्हणजे तुम्ही धर्माबद्दल आणि संप्रदायाबद्दल जागृत असाल. कळते ना बोलणं? हा, हे लहान लहान लेकरं आहेत ना, यांना विचारा तुम्ही. हे शाळा शिकणारे पोरं हिंदूचा धर्मग्रंथ कोणता नाही सांगतायत, पण यांना एक वाक्य विचारा, चटकन नाव सांगतात. म्हणा रे पोरो, ज्वानी ज्वानी. वा बघा तिकडून आवाज आला, येस पप्पा. यांना ज्वानी ज्वानी येस पप्पा माहित आहे, पण हिंदूचा धर्मग्रंथ माहित नाही. आहे का आपल्या घरात? आहे का आपल्या घरात धर्मग्रंथ? मुलं खुशाल म्हणतात ज्वानी ज्वानी येस पप्पा. ए पोरो, तुम्ही पप्पा कोणाला म्हणता? म्हणा बाबाला. पण अमेरिकेमध्ये पप्पा कुत्र्याच्या पिल्लाला म्हणतात, आणि आपल्या भारत देशात आपले लेकरं आपल्याला पप्पा म्हणतात. ते का पप्पा म्हणतात त्यांना माहिती. आपले पप्पा म्हणजे आपल्या मम्मीचं कुत्र्याचं पिल्लू. यू म्हणलं की यू, छू म्हणलं की छू, उठ म्हणलं की उठला, बस म्हणलं की बसला. किती बेजारी हो आपली, आहे की नाही? आपल्यात काय रंग ढंग नाही राहिला. हे सरकारला कळालं, लाडकी बहिणीची पगार तिकडं इकडं नाही. लाडकी बहीण कुणकडे लाकडी लाडकी बहीण. तुम्ही बोलत ना हो, कारण तुमच्या घरी वजन नाही. बरोबर आहे की नाही? तुमच्या घरी काय डेअरिंग नाही राजो. आमचं पाहावर कसं डेअरिंग आहे, आम्ही माईकवर बोलतो, पण आमचं डेअरिंग इथंच आहे. घरी होता आम्ही कार्यक्रम करून जर घरी गेलो ना तर खिडकीतून पाकिट टाकल्याशिवाय बायको दारच उघडत नाही. माझा इतका इचकलेला बाजार नाही, पण काही काही मला सांगतोय माझं बरं आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला बरं वाटत नाही, कशाहून तब्येतून तुमचा वनवास दिसते म्हणा महाराज घरी. ज्याची बायको चांगली त्याची तब्येत अशी. टाळ्या वाजवा की जरा. तब्येतीन ओळख होते बायकोचा किती माणूस लाडका असेल.
आपलं वनवासी बापू. हो. नाही पण जाऊ दे, ठेवेले आनंद ते, कारण हे मार्ग धावून गेले आधी, यांच्याकडे पाहून चालायचं नाही का? बरोबर आहे दशरथराव. हो दशरथराव. देवराव कुठे? तुम्ही दिसले नाही मला लाईटामुळे. बरं अर्जुनराव सरपंच कुठे आहेत का? तुम्ही दिवसभर पुढे जात असता. भागवताला येत ना, 7 दिवस बंद करा गावच्या बाहेर. तर मी उद्यापासून तिथे थांबणार नाही, मी मला घरी निघून जाईल. तुम्हाला का म्हण मी रिकामा हो का? तुम्हाला लेकर बाळा बायका पडून मी काय संन्यासी हो का? मला घरदार आहे. अरे माझ्याकडे 15 एकर जमीन आहे, 5 एकर हळद आहे, 10 एकर मध्ये हरभरा गहू तूर आहे. हो पिवर कास्तकार शेतकरी दादा. मी स्वतः शेतात काम करतो. लय चापडव मी, माझ्या तब्येतून जाऊ नका, लक्षात ठेव. लय चापडव. कोणता भागवतकर हरिपाठाला आणि कीर्तन ऐका येते? 60 वर्षात तुमच्या गावात जेवढे भागवतकर आले, कोणता भागवतकर येऊन बसला कीर्तन ऐकाय? कोणता भागवतकर आला हरिपाठ ऐकाय? मी तर काकड्याला येऊ लागले. पण रामभाऊ मामा म्हटले महाराज आजारी पडसाल, आमचं भागवत राहिलं. कोणाचं काय तुम्ही सगळ्याच कार्यक्रमाला पहाटे 4 वाजता उठून का करायचं? सगळं आजारी पडसाल, भागवत कथा कोण वाचल? मला बापू एक दिवस जायचंय, कारण देह जाऊ हे आपण कुठं लावायचा? भागवत करा, नुसतं गादीवर बसून गप्पा मारू नका, माणसात फिरा, तेव्हाच परिवर्तन होईल. 60 वर्ष आहे तुमच्या गावामध्ये भागवत सप्ताह चालू आहे. काय परिवर्तन आहे? किती माळकरी किती वारकरी झाले? झोपले का? किती झाले माळकरी? 60 वर्ष आले. याच्या चुका तुमच्यात नाही, हे भागवतकाराच्या चुका आहेत, ध्यानात ठेवा. हे भागवतकार माणसाळीने तुम्हाला जागृती दिली नाही. 60 वर्षांमध्ये अरे 100% गाव वारकरी व्हायला पाहिजे होतं, माळकरी व्हायला पाहिजे होतं. टाळ्या वाजवा. बरोबर आहे की नाही? आता मी असं बोलायला लागलो, तुम्हाला राग येत असेल पुढच्या वर्षी नका मला बोलू, काही हरकत नाही. रोखोक सांगत असतो. नाही पटत तर बोलू नका बापू. मला लय कार्यक्रम आहेत, भरपूर कार्यक्रम आहेत मला. लक्षात ठेवा, माझी शिस्त म्हणजे शिस्त आहे. शिस्तीचं पालन करा, नियमाचं पालन करा. लक्षात ठेवा. हो तुमच्या गावात लय प्रमाणे लयच कोंबडे बकरी तुमच्या गावात घरोघरी दिसतात. त्याची लय दया. ते कोंबडे बकरी महाराज असे केवळ पाणी बघतात. महाराज तू तरी सोडवले आम्हाला, अरे तू तरी सोडवले बापू. काला घाला महाराज का हल्ला की आमची जीवही म्हणे इथं आता आमचाच नंबर आहे म्हणे. तुमच्या गावात कोंबडी बकरी सांगतात बरं मला, मला प्राण्याची भाषा कळते. ते माग टुकू टुकू पाहायचं. तुला दया गेले महाराज, सांभाळे आम्हाला. हे काला होस्तो लय वैरागी दाखवतात रे या गावातले लोक, लय साधूपणा दाखवतात रे. नाही हो ते दादा कोणत्याच कोणतं तरी गाणे सोंग साधूचं घेतलं कस. अरे वा, तुम्हाला हे बी येते का? मला वाटतं कीर्तनाची ते करून सगळं जमते. आमची भावकी हो पाटील, आमची भावकी आहे. अरे भाऊ भाव असा कोण येणारच आहे. हो म्हणा ना, जीवन आलं हो म्हणू नका, रटवून म्हणायचं. ऐका दादा ऐका, जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हा आम्हाला म्हणतात अरे बाबांनो गळ्यात माळ घाला. ऐका इकडे बघा, वारकरी म्हणा इकडे बघा. आपण मेल्यानंतर अंगावरलं सोनं नाणं कपड्या लट्ट्या सगळे लोक काढून घेतात, पण माळ कोणी काढते का? काढते का कोणी माळ? म्हणजे शेवटच्या क्षणाला बरोबर येणारी कोण आहे? कोण आहे? तुम्ही माळ म्हणत ना, मी तुमच्या जीवावर माळ घालायचं नाही. कोण आहे? बाहेर गावचेच म्हणले, या गावातले नाही म्हणले. माळ छत्रपती शिवरायांनी जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवला, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात छत्रपती शिवराय तुम्हाला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर एकच करा, कंठात गळ्यात तुळशीची माळ घाला. कंठे बिरवा ज्ञानी भक्ताचे आम्हाला लक्षणं सांगा ना.
जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगताना म्हणतात की मायबापांना टाळ्या. पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची दोन लक्षण सांगतात. पहिलं लक्षण भक्त ऐसे जाना जे देही उदास. पण हे पहिलं लक्षण निर्दोष लक्षण ठरत नाही. तुकोबाराय दुसरं लक्षण सांगताना म्हणतात गेले आशा पाश निवारोनी. आता बघा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे देहावर उदास आहेत त्यांना तुम्ही भक्त म्हणा. आता जे देहावर उदास आहेत त्यांना जर आपण भक्त म्हटलं तर या लक्षणावर शास्त्रीय दृष्ट्या अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. कारण बऱ्याच कारणाने बरीच माणसं उदास दिसतात त्यालाही भक्त म्हणावं लागेल. किंबहुना एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला ती कधी कधी दारू जास्त झाली तर ते 3-3 तास शुद्धीवर येत नाही त्यालाही भक्त म्हणावं लागेल. नाही हे बघा माणसाने जीवनात कधीच व्यसन करू नका रे दादा. इकडे बघा इकडे बघा. हे बघा दारू गांजा मत पिऊ यारो अक्कल गुंग हो जाते. दारू पिऊ नका, गुटखा पुड्या खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. तंबाखूवाले गुटखा पुड्यावाले आहे का? गुटखा पुड्या खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. पण तंबाखू खाणाऱ्या माणसाची गंमत आहे का? तंबाखू म्हणजे नवरी आणि चुना म्हणजे नवरदेव. तंबाखू खाणारे माणसं काय करतात ते तंबाखू घेतात आणि असं हातावर ठेवतात. म्हणजे आता ही नवरी लग्न मंडपाच्या टेजवर बसली आणि असं पोटावर चुना घेतात. ही नवरदेवाची वरात, ही नवरदेवाची वरात निघाली हा. आणि पोटावरला चुना तंबाखूवर टेकवतात. म्हणजे नवरदेव नवरी आता टेजवर बसली आणि नंतर घोटायला सुरुवात. हे मंगलाष्टक हे झाले मंगलाष्टक सुरू. आता मंगलाष्टक संपले की आपण टाळ्या वाजवतो बरोबर आहे. तसे तंबाखू खाणारे माणसं घोटणं झाले की टाळ्या वाजवतात म्हणजे मंगलाष्टक संपले. आणि नंतर काय करतात त्याच्या ठोकर ठोकर काड्या फेकून देतात. हे पाहुणी मंडळी जा तुमच्या घरी आमचं लग्न लागलं, जा तुमच्या घरी आमचं लग्न लागलं. उरलेला तंबाखू असं हातात घेतात. खाली भुसकट असते ना भुसकट. हे नवरदेवासोबतचे 2-3 पोट्टे, त्या नवरी सोबतच्या 2-3 करवल्या. तुमचंही काम झालं जा. तंबाखू खाऊ नका आणि दारू तर अजिबात पिऊ नका दादा. दारू पिणं लय वाईट आहे. 1-2 फायदा आहे का? पहिला फायदा दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधीच चोरी होत नाही हो. तुम्ही टीव्हीवर बातमी ऐकली बरं. दारू पिणाऱ्या माणसाला कधीच कुत्रही चावत नाही हो. का कुत्र चावत नाही? इकडे बघा. का चावत नाही? दारुड रस्त्याने चालतं का? नीट चालतं का हो? डुलत 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 चालतं. समोरच्या चौकात कुत्र बसलेलं असतं ते लांबूनच त्या दारुड्याला बघतं म्हणतं हे आपल्याच जातीचं दिसतं. ते उठून बाजूला सरकतं. कशाला कुत्र चावत? परभणी जिल्ह्यामध्ये एका गावाला माझं कीर्तन होतं. त्या गावात एका घरी मला चहा पाणी प्यायला बोलवलं. ज्या घरी चहा पाणी प्यायला बोललो त्या घरची बाई म्हणे महाराज आमच्या घरी श्रीमंती आहे, संपत्ती आहे, पण समाधान नाही हो. मी म्हटलं मावशी तुम्हाला समाधान नसण्याचं कारण काय? ती बाई म्हणे महाराज आमचे ते आहेत ना ते कळते का तुम्हाला? हो झोपले का? ते कळते का? आणि ती म्हणजे बरीच प्रगती आहे तुमची. अरे जुन्या काळात काय संस्कृती होती. जुन्या काळातले लोक अजूनही डायरेक्ट बायकोचे कधी नाव घेत नाहीत.
हा आताचे शिकलेले डायरेक्ट बेश्रम नाव घेतात हो बायकोचं. त्या नांदेडला माझा मित्र, त्याचं नवीन लग्न झालं आणि त्यानं मला घरी चहा प्याय बोलवलं आणि ते आपल्या बायकोला म्हणे, ए अश्विनी, त्याच्या बायकोचं नाव अश्विनी होतं, माझे मित्र आले महाराज, 2 कप चहा कर. आता मला असं वाटलं अश्विनी म्हणजे 10-12 वर्षाची याची मुलगी असेल, पण ही आली नाव जगदंबा भवानी असे 1 2 1 2 करत ते 2-3 कप एकदाच बसतं. त्याला तुम्ही काय म्हणता हो? वा वा, तुम्हाला बरंच माहिती आहे सरपंच, बरेच रंगले तुम्ही, रंगी रंगे रे श्री रंगे. सांगा ट्रे. पूर्वीच्या काळामध्ये चहा कसा यायचा ऐका ना, इकडे बघा, कपाखाली बशी, बरोबर आहे. आता कलियुगात बशीला रामन कपाला का, कीर्तनात बशा बघा कशा पद्धतशीर बसल्या. हे आमचे कप पहा, भारत पाकिस्तानचा नकाशाच. ते कधी सुधारणार नाही. काही रगा घेऊन आले अंगावर, काही डोक्याला बांधून आले. तुम्हाला थंडी वाजते ना, आम्हाला का गरमी होते का? ती आली ते ट्रे घेऊन, कप आणि ड्रेस घातला होता गाडगे बाबाचा. त्या ड्रेसचं नाव काय? शेषराव महाराज. बोला की तुम्ही गाऊन म्हणायला लागले, घरी आणून द्यायला की काय? माहित आहे ते लाजतात तुम्हाला. काय संस्कृती विकृती झाली दादा. हो लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबरायला लोक म्हटले, महाराज दारू पिणाऱ्या माणसाला दारू जास्त झाली ते 3-3 तास शुद्धीवर येत नाही, मग त्यालाही भक्त म्हणावं लागेल. बरं गाव तुकोबाराय, तुमचे भक्त देहार उदास का असतात? तुकोबाराय म्हणतात, आमच्या भक्ताला कळून चुकलं, हा देह चौघाची संपत्ती आहे. ऐका, याचा बाप म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगा म्हणतो देह माझा आहे, पंचमहाभूत म्हणतात देह आमचा आहे, आणि यम म्हणतो शेवटी देह आमचा आहे. असे चौघ हक्कदार या शरीरावर आहे. आणि जी चौघाची वस्तू असते ना, ती सार्वजनिक असते, आणि सार्वजनिक वस्तूबद्दल माणसाला आसक्ती नसते. हे आमच्या भक्ताला कळून चुकलं, म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्त देहावर उदास असतात, भक्ताईशे जाना जे देही उदास. पण हे भक्ताचं निर्दोष लक्षण ठरत नाही. मग आता तुकोबाराय भक्ताचं निर्दोष लक्षण ठरल्या करताना भक्ताचं दुसरं लक्षण सांगतात आणि म्हणतात, गेली आशा बऱ्या उड्या आणते का नाही? थोडा नवीन आहे जरा, तुम्हाला उड्या कशा मारायच्या खेचरात माहित नाही, त्याकरता घरी प्रॅक्टिस करायला लागते. बायको पुढे अगोदर उड्या आणायच्या घरात, मग खेचरात कशा उड्या आणायच्या हे कळते नाही का? नवीन आहे, नसल उड्या आणायचं कळत तर दिवसभर ये माय फले बापू, मस्त तुम्हाला सांगतो उड्या कशा मारायच्या. हो, रेप राईट, सिट डाऊन, स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप. फुकट कळून शेंडीले वळवळ, बँकेत कोटी धोत्राला गाठी, लोकाची कडे धाव वाडी, बँकेत कोटी धोत्राला गाठी, पाहते कवडाकडे चालते भिजाडाकडे. असा बरोबर अर्थ करू नका. ऐका, तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ताचं दुसरं लक्षण सांगतात आणि म्हणतात, गेले आशा पाश देवारोडी. तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या ठिकाणचे सप्तपाश गेले आणि जे देहार उदास आहे, तुकोबाराय म्हणतात त्यांना तुम्ही भक्त म्हणा. इकडे बघा, झोपू नका, कंटाळू नका. इकडे बघा, आता 7 पाश सांगितले शास्त्रामध्ये. कोणकोणते ऐका. भ्रांती माझे सप्तपाश, अहमद्वारा पुत्रपाश, सोजनद्रव्य ग्रहपाश, आशापाश 7वा. पहिला आहे अहमपाश, दुसरा आहे दारापाश, तिसरा आहे पुत्रपाश, चौथा आहे सोजनपाश, 5वा आहे द्रव्यपाश, 6वा आहे ग्रहपाश आणि 7वा आहे आशापाश. हे 7ही पाच ज्यांच्या ठिकाणचे गेले आणि जे देहार उदास आहेत, तुकोबाराय म्हणतात त्यांना तुम्ही भक्त म्हणा. भक्त ईशी जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोने. बस
याच ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन थांबवितो दादा. आणि चिंतन मी वाढवू शकतो. 10:15 वाजायला लागले, टाइम कमी आहे. अभंगाचे मला 3 चरण सोडवायचे आहेत. पुढे तुकोबाराय म्हणतात, ज्या भक्तांच्या देहाबद्दल आसक्ती नाही, ज्यांच्या ठिकाणचे सप्तपास गेले, त्यांचा विषय कोणता? अभंगाचं दुसरं अंधारात करावा. हा जोरात टाळी वाजवायची. विठोबा रुक्माईचं भजन करायचं. विठोबा अभंगाच्या पहिल्या चरणाचं आतापर्यंत आपण चिंतन केलं. 3 चरण सोडायचे राहिले. हो, धावता धावते सांगतो. कंटाळा आला का तुम्हाला? कंटाळा आला का? थोडा आवाज मध्ये नाही बेटा, मला आवाज. झोपा यायला लागले का? हो, झोपले का? झोपा नाही लागल्या? भुका लागल्या? भुका? चहा पाणी बोलवायचा नाही. बोलत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला, इच्छा आहे तुमची. जाऊ द्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात ऐका. इकडे बघा. विषय येतो त्यांचा. त्यांचा म्हणजे कोणाचा? त्यांचा म्हणजे कोणाचा? तुमचा माझा नाही. तुमचा माझा कोणता? नोटकरी गोटन चिल्लरकरी विचार. बरोबर आहे की नाही? आपला विषय हेच आहे, फक्त नोटवर पैशावर लक्ष. पण भक्तांचा कोणता विषय? झाला नारायण फक्त आणि फक्त देव. बरोबर आहे? ऐका ना दादा. हो, या ना, देवाचं नाव घ्या ना, परमार्थ करा ना. लोक म्हणतात महाराज आम्हाला कुठं टाइम आहे तुमच्या देवाचं नाव घ्या. बरं बस बस.
शाळा समजायला काय तू? कुठला कवा आहे? अशी शिस्त लावा लागते. कोण्या गावचा आहे ते? याच गावातला असं आहे. हा तरी मी मला दाल में कुछ खाला आहे. असं नाही बेटा करायचं कधी. तुला घरजबाई करून घेतो. पोरगच चांगलं आहे हो. असं वाटते घरजबाईच करून घ्यावा. उठायचं नाही. हा शिस्तीत सांभाळायचं. मी लय शिस्त लावतो. कोण्या गावात माझी भागवत कथा असो कीर्तन असो, लोकाला शिस्त म्हणजे शिस्त. कोणी उशिरा आला की म्हणतो बापू या गाडी लेट झाली का हो? बस जागा बसा द्या, जागा बसा द्या. ते दुसऱ्या दिवशी अगोदर येऊन बसते. कारण मला चांगलं माहिती आहे. दुरोनी आलो मी गा, लय फिरत फिरत आलो, लय गावचं पाणी पिलो आहे का? काय सांगत हो मी? लोक म्हणतात महाराज आम्हाला कुठं टाइम आहे तुमचं देवाचं नाव घ्या. पण मी म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं संसारातले काम नंदी सोडून द्या, आमच्या देवाचं नाव घ्या? पुरुष मंडळाने शेतात काम करत असताना आणि महिला मंडळाने घरात स्वयंपाक करत असताना हाताने काम आणि मुखाने लय गोड म्हटलं पाटला ना वा. लय गोड आवाज या मंडळीचा. खूप छान मंडळी आहे नाही? बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणा महाराज छान आहे म्हणून तर दरवर्षी यांनाच बोलवतो आम्ही नाही? बरोबर आहे की नाही? हो असं का? हो बरोबरच त्याकडे. फक्त तुम्ही काय करा यांच्याकडून 1,000 रुपये दरवर्षी वाढवा जा की जरा मानधन. मला कळलं तुमचं बोलणं. बरोबर बोलू तुम्ही. ऐका ते काय मत कळालं का? मग या वर्षी तर द्या ना 1,000 रुपये टाकून जास्त द्यायला. चांगले होतो मंडळी ते रोज जाण बघा. याचा तुम्हाला काही त्रास आहे का बघा बरं. रात्री कीर्तन सुटलं की झोपतात आणि पाय कोणी म्हणत नाही हो चहा पिता का तोंड धुता का, ते निघून जातात बिचारी आहे का नाही? हो संध्याकाळी टायमावर हरिपाठाला येतात. बरोबर आहे. हो जेव्हा तिकडे स्वतःहूनच बसतात. कोणी म्हणत नाही या इकडे जा तिकडे. आम्ही तर अर्धा घंटा जाऊन बसलो. इकडे भारुडातच लोक दंग झाली या गावातले. मला आता कोणी येत नाही रे बापू. आता एवढ्यावरच आहे घालील लोटांगण मोकळे पटांगण. ते भारूड संपल्यावर लोक वाढायला आले आम्हाला नाही का? हो म्हणा ना तुम्ही होते जेव्हा माझ्यासोबत. मी एकटा भागवतकार असा आहे दादा. कोण्याही सप्ताहाच्या फक्त पंक्तीत जेवण करतो. कोणाच्या घरी नाही दारी नाही. रेवण बापूच्या घरी माझा मुक्काम आहे. ते म्हणले महाराज दरवर्षीचे भागवतकार महाराज आमच्याच घरी जेवण करत असतात. त्यांना समजलं नाही मला परमार्थ. आणि इथला प्रसाद हे प्रसाद ही भोजन हे पंगत आहे ना हा प्रसाद आहे. एवढा प्रसाद टाकून कोणाच्या घरी कसं काय जेवतो भागवतकार महाराज? प्रसाद त्यालाच म्हणतात प्रसाद हे सर्व दुःखाना हानी रसोपजा येते. हा आप्पा स्वामीचा प्रसाद आहे. बरोबर आहे. सगळं गाव इथं जेवण करते. भागवतकार घरी जेवतोय. बरोबर आहे की नाही? हे मला बापू माझ्याकडून होत नाही. मी कोण्या गावाला गेलो जे असेल ते चटणी भाकर खावी. देवाचा प्रसाद आहे नाही का? देवा काय देवाच्या प्रसाद जाऊ द्या. सुंदर प्रमाण म्हटलं पाटलाने. कामामध्ये काम काही म्हणा. लोक म्हणले महाराज एकदा का आमच्या डोळ्यासमोर आमच्या नातवाचं लग्न झाले की आम्ही रिकामे तुमचे भागवतन कीर्तन ऐकायला. पण मी म्हणतो तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या नातवाचं लग्न होईल हे कशावरून? मध्ये तुम्हाला अटॅकचा झटका आला लागला नंबरवर जायचा तर गेला का परमार्थ? इकडे साधू संत म्हणतात ना क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा भाया आशा.
काही नचले मग गळा पडेल फाशा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम परमार्थ कधी करा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय बरोबर आहे जोपर्यंत अंगात ताकद आहे तरुणपणी परमार्थ करा बरोबर आहे की नाही पण आपण कधी करतो परमार्थ पहिले केले रंग ढंगन आता धरला पांडुरंग आपला परमार्थ असा आहे नाही तरुणपणात बालपणात पहिले केले रंग ढंग आणि आता धरला पांडुरंग आणि म्हातारपणी काय वैराग्याच्या गप्पा हाणतात म्हातारी माणसं बघा ना काय नाव पडलं म्हणते या संसारात काय नाव पडलं बायका पोरात निमल बापू लेकर किती म्हणजे 5 पोरं 3 पोरी आणि म्हणते काय नाही पडलं संसारात हा काय हिलू पिलू चिलू कोंबडीचे पिले वाढवले